हे सिल्क लिननची साडी आहे. सिल्क लिनन. सिल्क लिनन खूप छान सुंदर फॅब्रिक आहे. व्हेरी मॅनेजेबल वाईल वेअरिंग. तो रेशीम आणि त्याच सोबत जरी दोन्हीचं काम आहे. अँड दिस साडी कम्स फ्रॉम वन ऑफ द नॅशनल अवॉर्ड विनर्स. गरमी आहे त्यामुळे काठपदर नको, पण काहीतरी छान पाहिजे. हो, फंक्शन्स, छोटे मोठे फंक्शनला महेश्वरी सिल्क बाय कॉटन, ज्याच्यामध्ये कॉटनचा कंटेंट जास्त आहे सिल्क पेक्षा. सो आणि दीज आर रिव्हर्सेबल साडीज, तुम्ही दोन्ही साईडने वेअर करू शकता. सो वन साडी टू पदर. या विविंगला पण एक वेगळ्या पद्धतीचं नाव आहे. ते विविंग पण इतकं नाजूक आहे, म्हणजे जास्त काही भरजरी साडी नाहीये, पण एकदम आणि त्याची दुसरी बाजू तुम्ही बघाल, इट इज द सेम. वाव. सो हे साधारणपणे तुम्ही 2 ते 2.5 मध्ये बसते ही साडी. किती छान आणि मस्त दिसतंय. हे तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या फंक्शनला युज करू शकता. ब्लाउज किती मॉडर्न दिलेला आहे. जसं वेडिंग आहे, मेहंदीला वगैरे जाणार असाल तर असे रंग वापरू शकता. संगीत असेल तेव्हा सुद्धा असे ड्रेसेस खूप छान दिसतात. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. आज मी पुन्हा एकदा आलेली आहे पुण्यात कर्वे नगर मध्ये. आता मी आहे आणि आज आपण भेट देतोय हाऊस ऑफ सुखद या ब्रँडला. यांच्याकडे ब्लॉक प्रिंट मध्ये साडीज, ड्रेस मटेरियल्स, होम लिनन, होम डेकोर असं सगळं कलेक्शन आहे. मेन म्हणजे सगळं हँडमेड आहे, हँडलूम आहे आणि कुठेच सिंथेटिकचा वापर केला गेलेला नाहीये. त्यामुळे प्रोडक्ट्सची क्वालिटी तुम्हाला प्रोडक्ट्स पाहिल्यानंतर लक्षात येईलच. येऊयात मुद्द्यावर. आज आपण यांच्याकडे रेग्युलर यूज साठीच्या साड्या असू देत, फंक्शन साठी, कॉर्पोरेट लुक साठीच्या साड्या असू देत किंवा ड्रेस मटेरियल ह्याची व्हरायटी पाहणार आहोत. शिवाय तुम्हाला बेडशीट्स हवे आहेत, त्याच सोबत तुम्हाला रग्स हवे आहेत घरामध्ये यूज करायला, तर त्याचीही व्हरायटी आज आपण बघणार आहोत. येऊयात मुद्द्यावर. खरेदीला यायचं तर कुठे यायचं ते सांगते. आता मी आहे कर्वे नगर पुण्यामध्ये. एक्झॅक्टली कुठे तर कर्वे नगर मध्ये आल्यानंतर खत्री आईस्क्रीम म्हणून तुम्ही विचारत ह्या. खूप फेमस लँडमार्क आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे इथे तुम्हाला विठ्ठलाचं मंदिर दिसेल. विठ्ठल मंदिर आहे, त्याच्या अगदी अपोजिटला मधुसंचय गणपती मंदिराकडे जाणारा रस्ता असं बोर्ड दिसेल. मधुसंचय सोसायटीचा एरिया आहे. त्या बोर्डच्या अगदी अपोजिट साईडला हेमांजली नावाची बिल्डिंग दिसेल. त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला आहे हाऊस ऑफ सुखद. तुम्ही इथे येऊन खरेदी करू शकता. याचं लोकेशन जर तुम्हाला हवंय तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मी देतेय यांच्या गुगल मॅप्सची. त्याच्यावर क्लिक करा, इझिली त्यांचं लोकेशन तुम्हाला सापडू शकतंय. चला जास्त वेळ वाया न घालवता तेजल ताई यांना भेटूयात आणि कलेक्शन पाहूयात. तर मंडळी, हाऊस ऑफ सुखद मध्ये आलेलो आहोत पुन्हा एकदा आणि तेजल ताई आहेत आपल्यासोबत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. खूप स्वागत ऐश्वर्या, थँक्यू सो मच. तर मंडळी, लास्ट व्हिडिओवरती भन्नाट रिस्पॉन्स त्यांना मिळालेला आहे आणि यंदा आपण काय नवीन पाहणार आहोत त्याच्यासाठी मी आणि प्रेक्षक एक्साइटेड आहेत. सो आज काय बघणार आहोत आपण? सो आज आपण काही समर कलेक्शन्स बघणार आहोत, प्लस फॉर द अपकमिंग वेडिंग सीझन गिफ्टिंग साठीचे काही आयटम्स बघणार आहोत. आणि अलॉंग विथ दॅट आपले जे नेहमीचे असतात कॉर्पोरेट इव्हेंट्स किंवा फॉर्मल इव्हेंट्स करता साडीज, ड्रेस मटेरियल्स, ऑफिस वेअर साडीज, वर्क वेअर साडीज ते बघणार आहोत. अलॉंग विथ सॉफ्ट लिनन कलेक्शन्स. क्या बात है. चलो मग सुरू करूया. या शुअर. सो हे एक्सक्लुझिव्ह साडीने सुरू करतो. हे सिल्क लिननची साडी आहे. सिल्क लिनन. सिल्क लिनन. पूर्ण त्याच्यावरती हे रेशमचा वर्क येतो पूर्ण. वाव. आणि रेशीम असल्यामुळे येस सॉफ्टनेस जाणवतो. खूप छान सुंदर फॅब्रिक आहे. व्हेरी मॅनेजेबल वाईल वेअरिंग. मस्त लाईट वेट आणि एकदम एलिगंट साडी आहे. आता ही जी साडी आहे नेक्स्ट वन, दिस इज काची कॉटन. काची कॉटन आणि पारंपरिक दिसते. इट इज अ कॉटन साडी, पण इफ यू सी त्याचा पदर, त्याच्यावरती गोल्डन वीव सुद्धा आहे. ओ येस. कम्फर्ट अलॉंग विथ युअर ग्रेस. मस्त. सो रेशीम आणि त्याच सोबत जरी दोन्हीचं काम आहे. अँड दिस साडी कम्स फ्रॉम वन ऑफ द नॅशनल अवॉर्ड विनर्स. ओ वाव. येस. म्हणजे एक्सक्लुझिव्ह साड्यांचं कलेक्शन आहे. व्हेरी नाईस. सुरुवातीला आपण सगळे थोडेसे हेवी रेंजचे साडीज दाखवतोय, जे फंक्शनल वेअर सुद्धा आहे. आता हे चंदेरी साडी आहे. दिस इज अगेन जयपुरी ब्लॉक प्रिंट साडी. सांगानेरी ब्लॉक प्रिंट आहे. त्याच्यावरती गोटापत्ती वर्क केलेला आहे. चंदेरी सिल्क कॉटन फॅब्रिक आहे. दिस इज ऑल्सो साडी फ्रॉम वन ऑफ द नॅशनल अवॉर्ड विनर्स. क्या बात आहे. हे खूप छान आहे आणि सगळे थोडं मिनिमलिस्टिक काम आहे ना, त्यामुळे मस्त फेस्टिव्ह लुक देते. खूप छान. ऑल व्हेरी क्युरेटेड पीसेस आपण जे आज दाखवतोय ते. इनफॅक्ट सगळेच पीसेस आपले क्युरेटेड आहे. नाउ अगेन दिस साडी. वाह. ब्लॅक लवर्स. एलिफंट ब्लॅक कलर म्हणतो आपण ह्याला. इट इज नॉट ब्लॅक नॉट ब्राऊन, मधला कलर आहे. आणि त्याचा पदर बघा, तो एकदमच कंटेम्पररी स्टाईल आहे. अगेन चंदेरी सिल्क कॉटन फॅब्रिक. चंदेरी सिल्क कॉटन लाईट वेट ब्लॉक प्रिंट फॅब्रिक. आणि चापून चोपून नेसली जाते ही साडी. एकदम गरमी आहे त्यामुळे काठपदर नको,
पण काहीतरी छान पाहिजे हो फंक्शनल, छोटे मोठे फंक्शनला महेश्वरी सिल्क बाय कॉटन, ज्याच्यामध्ये कॉटनचा कंटेंट जास्त आहे सिल्क पेक्षा. अच्छा, म्हणजे हे उन्हाळ्यासाठी अगदी उन्हाळ्यासाठी कम्फर्टेबल. एकदम कम्फर्टेबल आहे आणि त्याला रेशमचा वर्क आहे वा, आणि खूप मल्टी सुंदर. कलर पल्लू येणार. सो ह्यांना ब्लाउज पीस येणार रनिंग मध्ये थोडासा डार्क शेड मध्ये, पण यांना तुम्ही कुठलेही तुमचे ब्लॉक प्रिंटेड फॅब्रिक्स किंवा किंवा कॉन्ट्रास्ट एक यूज करू शकतो. कॉन्ट्रास्ट काहीही युज करून त्याला अजून छान करू शकता. सिमिलरली हा एक अगेन प्लेन साडी आहे महेश्वरी this सिल्क is बाय pretty. कॉटन, वरती टिश्यूचा पदर आहे. टिश्यू जे आता खूपच ट्रेंड हो, मध्ये ट्रेंड मध्ये आहे. आहे. इट विल कम विथ अ सिमिलर ब्लाउज. ओके, खूप एलिगंट कलर आहे. एलिगंट आहे, लाईट वेट, अगेन इझी टू मॅनेज. वेडिंग मध्ये जरी काठच्या साड्या नको असतील आणि काहीतरी युनिक हवंय पण कम्फर्टेबल हवंय, तर मग अशा साड्या निवडू शकता. अगेन कॉर्पोरेट वेअर साठी तुमचे कॉन्फरन्सेस आहे, काही मीटिंग्स आहे महत्वाच्या, त्याकरता हा पोचमपल्ली एकच साडी आहे. किती सुंदर. आणि व्हॉट इज डिफरंट इज असे लाईट कलर, डार्क कलरच्या साडी आणि लाईट कलरचा पदर असा खूप कमी बघायला मिळतो. आणि मेन त्याच्यावरती हे जे छोटे छोटे बुट्टी आहेत ना, ते पण खूप सुंदर रेखीव दिसतात. मर्सराइज कॉटन, त्यामुळे एक शाईन छान येते. मस्त. या सगळ्या साड्यांची जी आता आपण व्हरायटी दाखवतोय त्याची प्राइस रेंज काय असेल? साधारण ते 4 पासून ते पुढे आहे. ओके, 4000 स्टार्टिंग रेंज. 4000 स्टार्टिंग रेंज आहे. आता मला एक सांगावं इच्छिते मी की आता ही जी साडी मी जे वेअर केली आहे ही रिवायवल साडी आहे. रिवायवल साडी म्हणजे असे साडीज की हे सगळे हँडलूम साडी आहे. ओके ओके, ही ह्याच्यावरची जे वीव आहे ते 300 ते 400 वर्ष जुनी आहे. ते वीव्स लॉस्ट झाल्या होता, आता परत रिवाइव्ह केले जात आहे, म्हणून त्यांना रिवायवल साडीज असे म्हणलं जातं. वाव. दिस पर्टिक्युलर साडी ह्याची टाईप आहे अन्य हेजे, म्हणजे त्याच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे छोटीशी, 2 मिनिटं लागेल. अनेक्कल म्हणून एक गाव आहे कर्नाटकात, त्याच्यामध्ये एलिफंट्सला हेजे म्हणतात, हत्तींना. ओके ओके, म्हणून हे साडीचं नाव अन्य हेजे. हे जे मोटिफ आहे, हे मोटिफ वरती हे जे तुम्हाला डायमंड दिसतंय, ओके, ते एलिफंटच्या हेडचं क्राऊन आहे वरचं, आणि हे जे 3 आहे त्याचे फुटस्टेप्स आहेत. वाव, खूप कमाल वाटतंय. राईट. सो आणि दीज आर रिव्हर्सेबल साडीज, तुम्ही दोन्ही साइडने वेअर करू शकता. सो 1 साडी 2 पदर. क्या बात है. दीज आर कॉल्ड वॉश अँड वेअर साडीज. यू डोंट नीड टू आयरन देम ऍज सच. हा, म्हणजे ते कॉटन आहे, छान कॉटन आहे. यू डोंट नीड टू ऍक्च्युअली आयरन देम, स्टार्च देम, गरज नाही. ऍक्च्युअली कॉटन साड्यांना खूप इस्त्री करावी लागते, हे म्हणजे खूप जण सांगतात, पण ह्या साडीला गरज लागणार नाही. मॅजिकल असणार आहे. दिस इज टू बी वोन रॉ. हे जेवढं त्याच्या रॉ फॉर्म मध्ये छान दिसेल ना, तेवढंच छान आहे. असं आहे. क्या बात आहे. ह्यातलं एखादं कलर वगैरे काही बघू शकतो? कलर्स बघूयात आपण. इथे मी जे लावलेलं आहे फॉर द ब्लॅक लवर्स. एक साइडचा पदर हा आहे. सो दुसऱ्या साइडचा पदर विल बी रेड. So you either make a blouse out of this, or if you want 2 padars, 1 sari, use this, keep this as is. ह्या साडींना फॉल लागत नाही. वाह, ह्याला फॉल लावायची गरज नाही. किती छान. आणि बॉर्डरच अशी बनवलेली आहे की त्याला फॉल वगैरे करायची गरज नाही. फॉल पिको काही गरज नाही. किती छान. नेसा, आणि परत ह्यांना तेच ब्लाउज पाहिजे असं काही नाही, तुम्ही काहीही ब्लाउज वेअर करू शकता. मस्तच आहे. कॉन्सेप्टच आवडलंय मला. म्हणजे 300-400 वर्ष जुनं जे विविंग आहे ते आता रिवाइव्ह होतोय परत. त्याच्यामधले अजून हे रंग आहेत, त्यातला आणखीन एक सुंदर रंग आहे. वा, आणि ह्याच्यामध्ये ना ऍक्च्युली ना बारीक बारीक लाइनिंग आहेत. सो ते ना ते लाइनिंग त्यामुळे खूप असं एनहान्स करतोय लुक. आणि जसं ताईंनी मगाशी सांगितलं की या विविंगला पण एक वेगळ्या पद्धतीचं नाव आहे. ते विविंग पण इतकं नाजूक आहे, म्हणजे जास्त काही भरजरी साडी नाही, पण एकदम एलिगंट. त्याची दुसरी बाजू तुम्ही बघाल, इट इज द सेम. कॉन्ट्रास्ट मध्ये कलर मिळणार तुम्हाला. नाईस. म्हणजे दोन्ही बाजूनी तुम्ही वेअर करू शकता. पदरचे रंग वेगवेगळे येणार. काय किंमत जाते या साडीची तरी? हे साधारण तुम्हाला 3.5 ते 4 मध्ये बसते ही साडी. ओके, 3.5 ते 4,000 मध्ये. पण हे किती कमाल आहे ना, म्हणजे 300-400 वर्ष जुनं जे विविंग आहे ते पुन्हा एकदा आपल्याला वापरायला मिळू शकतं. याहून काय सुंदर असेल. हे बघा, हे दुसरा रंग आहे. किती छान. हा कलर खूप प्रिटी आहे. खूप प्रिटी आहे. आणि हा त्याचा दुसरा रंग आहे पदर. वा, सो पदर बघा, हा एक साइड तुम्ही युज करू शकता आणि हा एक साइड आहे. दिस इज सुपर कूल. हे कमाल कॉन्सेप्टच आवडलाय. कॉन्सेप्टच छान आहे. असं दुसरा एक त्याच्यामध्ये जे थोडासा पॉप्युलर ऑलरेडी आहे ते आहे पटेडा अंचू. हे सगळे हँडलूम साडी, हे सगळे हँडलूम साडीज आहेत. राईट. वाव. सो हे एक साधारणपणे तुम्ही 2 ते 2.5 मध्ये बसते ही साडी. ही अशी तुम्ही जर बघितली तर तुमच्या लक्षात येईल ही 2 ते 2,500 मध्ये येते. पटेडा अंचू हे पण कर्नाटकातलीच वीव आहे. किती छान. ऍक्च्युली कर्नाटका म्हणजे साऊथ कॉटन खूप सध्या उन्हाळ्यामध्ये प्रेफर केलं जातं. सो मग नक्कीच तुम्ही अशा साड्या घेऊ शकता. अजून एक साडी आहे ज्याला नाव आहे सुधाकडी.
सो आपण म्हणतो ना सनराईज अँड सनसेट नेव्हर मीट्स, राईट. ह्या त्या कन्सेप्ट. पटेडा अंतू सारखी चेक्सची वीज आहे. ओ चेक्स आहेत ह्याच्यावर. आणि त्याची बॉर्डर तुम्ही बघा, एक सनराईज तुम्हाला दर्शवणार, एक सनसेट दर्शवणार. सुधाकडी म्हणून एक गाव आहे, तिथली साडी आहे. सो आपण जे म्हणायचो हे पण तेवढीच जुनी वीव आहे. द सनराईज अँड द सनसेट नेव्हर मीट्स. वा. आणि कितीपर्यंत जाते ही साडी? ही साडी तेच 2-250 मध्ये जाते. किती छान. महत्वाचं आहे अशा साड्या तुम्ही वापरू शकता, कोणत्याही एज ग्रुपला छानच दिसणार. पण मे महिना म्हटलं तर बऱ्याच जणांची अॅनिव्हर्सरीज असतात, वास्तुशांती असते, लग्न सराई असते आणि काहीतरी युनिक गिफ्ट द्यायचं असतं. सगळेच पारंपरिक गिफ्ट देत बसतात. आपण काय वेगळं देणार? तर मला असं वाटतं अशा साड्या नक्कीच दिल्या जाऊ शकतात. हा परत चंदेरी मधला एक पॅटर्न आहे, इंडिगो ब्लू कलर, जे खूपच आवडता रंग आहे सगळ्यांमध्येच आणि खूप ट्रेंडिंग आहे हे. दिस इज सुपर प्रिटी. त्याच्यावरची बुट्टी वगैरे पण बारीक बुट्टी आहे, छान पदर आहे, सुटसुटीत आहे पदर, मस्त. आणि ठिपक्यांचा ब्लाउज येणार अलॉंग विथ द बॉर्डर. अरे वा, व्हेरी नाईस. काय किंमत जाते आपल्याकडे ह्या साड्यांची? साधारण 450 ते 500 मध्ये येते हे. बरं. सुपर प्रीमियम चंदेरी फॅब्रिक आहे, एकदम सॉफ्ट आहे. हे समर कलर. हो, लग्नात जायचंय, खूप जण प्रेफर करतात. लग्नात जायचंय, थोडं हेवी नेसायचंय, पण परत ऍट द सेम टाइम लाईट कलर पाहिजे. वा. आणि ह्याच्यावरती ना एक खूप कमाल गोष्ट अशी वर्क केलेलं आहे. वर्कला मुकेश वर्क, खूप छान वाटतंय हे, मस्त आहे. सो हे बघा, हे छोटे छोटे जे गोल्डन ठिपके तुम्हाला दिसतात ना, ते ऍक्च्युअली वर्क आहे. हे चंदेरी सिल्क बाय कॉटन आहे. सिल्क बाय कॉटन, व्हेरी नाईस. व्हेरी लाईट वेट, व्हेरी इझी टू मॅनेज. त्यातलं अजून एक पेस्टल शेड आहे. खूप सुंदर कलर दाखवतायत फ्लोरल मध्ये, ते पण व्हेरी नाईस. सो दिस साडी किती छान आणि मस्त दिसतंय. हे तुम्ही कुठल्याही छोट्या मोठ्या फंक्शनला युज करू शकता. ब्लाउज किती मॉडर्न दिलेला आहे. वा, ह्याचा स्लीवलेस ब्लाउज खूप छान दिसेल. सुद्धा नेसू शकतात. त्याला मेहंदीचे कार्यक्रम असतात तेव्हा थीम असते ग्रीन कलर, फ्लोरल कलर, तेव्हा हे दिस कॅन बी प्रिफर्ड. खूप सुंदर आहे. नेक्स्ट, लास्ट बट नॉट द लीस्ट, म्हणजे आपला मोडाल सिल्क, जे आपल्याकडे ऑथेंटिक मोडाल मिळतो ऑन विथ अजरक प्रिंट्स, प्रिटी स्ट्राइप्स, विच इज ऑलवेज इन डिमांड. आणि पदर बघाल तर इट इज ऑल एकदम छान वेगवेगळे बुटे आहेत त्याच्यावर. हो, वेगवेगळे डिझाईन मिळून एक पदर तयार होतोय, पण ते आर ऑल इन सिंक. आणि हा त्याचा ब्लाउज आहे, विच इज अगेन ब्लॉक प्रिंटेड अँड नॉट प्लेन. मस्त. आणि मेन लाइनिंग आहे त्याच्यावरती कंप्लीट साडीवर, त्यामुळे ना असं नाहीये की प्लेन आहे आणि खाली फक्त स्कर्ट बॉर्डर आहे. आणि फॅब्रिक बघा एकदम सुळसुळीत, इट इज सो नाईस. हा, व्हेरी नाईस. म्हणजे त्याचा फ्लो खूप छान आहे. मेन मोडाल म्हटलं तर कधी कधी हेवी वाटते, बट नाही, ही जेवढी तुम्हाला सॉफ्ट तेवढी ती जास्त चापून चोपून आणि इझिली नेसली जाते आणि नीट बसते. आपल्याकडे मोडाल सिल्कची प्राइस काय असेल? मोडाल सिल्क 5.5 पासून सुरू होते. 5.5 पासून. बिकॉज आपल्याकडे जो फॅब्रिक आहे इट इज अ प्युअर फॅब्रिक, काहीच मिक्सिंग नाहीये. आणि प्लस द प्रिंट्स आर ऑल ऑथेंटिक. आणि ऍज यू सी हे सगळे बघा, सगळेच भरीव आहे. असं नाहीये की कुठे पण कुठली पण साडी तुम्ही बघा, दे आर ऑल ब्लॉक प्रिंटेड. म्हणजे तेवढा वर्क आहे त्याच्यामध्ये, मस्त. आणि हे सगळे बघा, हे सगळे ऑथेंटिक ब्लॉक्स आहेत. वाव, खूपच. सो व्हॉट वी हॅव ट्राय टू डू इज कीप इट ट्रेडिशनल. दो मोडाल इज अ न्यू फॅब्रिक, पण जे ब्लॉक प्रिंट आहे दॅट वी हॅव ट्राय टू कीप इट ट्रेडिशनल. खूप सुंदर. हे बुट्टा बघा, हा सुपारी बुट्टा आहे. वा, राईट. कुठेतरी एक बदाम बुटा. पण हा आता दिस साडी, हा पण अजरक ब्लॉक प्रिंट आहे, पण माहेश्वरी फॅब्रिक वरती आहे. अच्छा, माहेश्वरी फॅब्रिक वर. येस, व्हेरी नाईस, मस्त. बरंच मोठं कलेक्शन आहे. आम्ही खूप लिमिटेड दाखवतोय. तुम्ही स्टोरला भेट द्या किंवा ताईंना कनेक्ट करा, ते अजून तुम्हाला व्हरायटी दाखवतील. समर स्पेशल अजून एक. वा, लिनन साडी, पण त्याच्यावरती हे जे रोज गोल्ड बुट्टी जरीचं काम केलेलं आहे, साडी मस्त. आणि किती लाईट कलर आहे, खूप छान दिसतोय. उन्हाळ्यात तर खूप प्रेफर केलं जातं. हे तुम्ही फंक्शनली छोट्या मोठ्या फंक्शन्सला, ऑफिस वेअरला कुठे यूज करू शकता. खूप सुंदर आहे. काय रेंज जाते या साडीची? ही साधारणपणे 4च्या पुढे आहे. 4000 अबाव. ओके. सो हा नेक्स्ट आहे वनस्पती अजरक ब्लॉक प्रिंट ऑन माहेश्वरी सिल्क बाय कॉटन. वा, माहेश्वरी सिल्क बाय कॉटन. येस, ऑन ग्रे कलर. हा त्याचा पदर येणार. आणि द ब्लाउज ऑल्सो हॅज अ नाईस डिटेलिंग. ओ प्रिटी. हे अशा ब्लाउजचा ना सध्या खूप मोठा ट्रेंड सुरू आहे. स्लीवलेस, बोटनेक खूप प्रेफर केलं जातं. आणि हे मॅनेजेबल असतात या साडीज. इझी टू वेअर, इझी टू कॅरी ऑल्सो. कुठे जायचं म्हटलं, आणि गरम होत नाही. ब्रीदेबल फॅब्रिक्स, राईट. हा नेक्स्ट इज ब्रीदेबल फॅब्रिक मधल्या कॅटेगरी मधली जामदानी साडी. वाव, राईट.
सो हा त्याच्या साडी अशी येणार आहे विथ दीज बुटेज ऑल ओव्हर, आणि ह्या मोठ्या बुटा तुमच्या पदर मध्ये येणार आहे, आणि त्याचं ब्लाउज आहे ते लाइनिंग मध्ये आहे. दिस इज ऑल अ हँडलूम साडी. वाव, हे ऍक्च्युली अशा साड्या ना खूप बेंगॉली ऍक्ट्रेसेस नेसणं प्रेफर करतात, राईट? राणी मुखर्जी किंवा तर काजोल फंक्शन मध्ये अशा साड्या नेसतात. आणि ते आता तुम्ही सिरीज पण बघा तुम्ही. सो आय थिंक दिस जामदानी इज गोइंग टू बी द नेक्स्ट ट्रेंड. हो अगदीच, बिकॉज दे आर व्हेरी कम्फर्टेबल आणि कुठल्याही सीझन मध्ये छान दिसतात. अगेन दिस इज अ प्युअर मल साडी. प्लेन मल साडी आहे, त्याच्यावरती जे बॉर्डर आहे ते पण ब्लॉक प्रिंटेड फॅब्रिकचे कॉटन. पदर इज ऑल्सो ब्लॉक प्रिंटेड फॅब्रिक, आणि जसं पदर आहे तसंच सेम त्याचा ब्लाउज पण आहे. वा नाईस. आणि हे मल मध्ये आहे ना? हे मल मध्ये. काय प्राइस जाते आपल्याकडे? हे साधारण 2 ते 2.25 मध्ये जाते. वा, सो एकदाच घ्या आणि मग उन्हाळ्यातले ऑलमोस्ट 2-3 फंक्शन्स तुम्ही इझिली याच्यामध्ये करू शकता. यूज करू शकता. हा फॅब्रिक तुम्हाला वर्षोनवर्ष टिकणार आहे. तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय खरं तर. अगदीच, आय नो. हे यूज अँड थ्रो वाला कन्सेप्ट नाही आपल्याकडे कुठला. बरोबर. तुम्ही कुठली पण वस्तू घ्या आपल्याकडे, बीच सारीज काही पण. आता हे त्याच्यामधला नेक्स्ट कलर आहे. खूप सुंदर कलर आहे हा, म्हणजे हळद असेल तर त्यावेळेला घालून जायला खूप छान आहे. कॉम्बिनेशन पण खूप मस्त आहे, प्लीजिंग आहे डोळ्यांना. पदर आणि मग तसंच सेम ब्लाउज. हा ब्लाउज पीस आहे याचा. व्हेरी नाईस. कुठला पण एज ग्रुपला कोणीही विदाउट एनी थॉट नेसू शकतं. अगदीच. आणि आता समर म्हणलं की कोटा डोरिया हवेच. हो, बऱ्याच जणांचं असं असतं की कोटा डोरिया हवंय. द रिझन इज की अशा वेगळ्या युनिक साड्यांचा सध्या ट्रेंड खूप आहे, आणि प्रत्येकीला असं वाटतं की मी जी नेसलेली साडी ती युनिक असावी, आणि मला कोणी विचारलं तर मी त्याची माहिती द्यावी. तर मग नक्कीच अशा साड्या निवडू शकता तुम्ही. नेक्स्ट इज कोटा डोरिया विथ अजरक ब्लॉक प्रिंट. वाव, सी हा पदर असणार आहे त्याचा पूर्ण, आणि तुम्हाला ही अशा पद्धतीची साडी ज्याच्यावरती मोठे मोठे मोटिव्स दिसतील, आणि हा ब्लाउज कॉटन मध्ये येणार. वा, गुड वन, व्हेरी नाईस. आणि या साड्या कॉर्पोरेट साठी असू देत किंवा छोट्या मोठ्या फंक्शन कधीही यूज करू शकता. छान दिसतात त्या. मस्तच आहे. खूप इझी टू वेअर, मॅनेजेबल, आणि कम्प्लीट साडी भरलेली आहे मेन. सो हे बघा, ही कम्प्लीट अशी साडी भरलेली मिळणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये एक पेस्टल शेड आहे. ओ नाईस, पिंक, बेबी पिंक. वा, सी अगेन एकदम भरलेली साडी आहे, पण अगदी लाईट वेट आणि कॅरी करायला इझी. आपल्याकडे काय रेंज जाते कोटा डोरिया साड्या? कोटा डोरिया साधारण 2500 ते 300 मध्ये जातं. ओ नाईस, मस्त. आणि बेसिक रेग्युलर वेअर साठी कॉटन साडीज व्हाईट कलर्स मध्ये. ओ नाईस. व्हाईट कलर मध्ये आपल्याकडे खूप मोठा कलेक्शन आहे सध्या. हो, हा, कारण की उन्हाळा पण आहे. येस, मस्त. प्रिफर्ड. आणि ह्यांच्या पण ब्लाउजेस विल बी ब्लॉक प्रिंटेड, आणि खूप वेगवेगळे डिझाईन येणार प्रत्येकाला. ओ सी, हे बघा, हे असं लेहरिया पॅटर्नचे डिझाईन्स आहेत त्याला. मस्त, खूप छान, नाईस सटल कलर्स. काय रेंज जाते अशा कॉटनच्या साड्यांची? हे साधारण 2च्या आत असतात, 2000च्या आत असतात. अरे वा. सो अगेन सी गिफ्टिंग साठी मस्त आहे. अॅनिव्हर्सरी, बर्थडे तुम्ही गिफ्ट म्हणून नक्कीच निवडू शकता. सिनियर सिटीजन साठी पण हे खूप डिमांड मध्ये असतं ना. व्हेरी नाईस. नेक्स्ट काय बघणार आहोत आपण? नेक्स्ट आपण ड्रेस मटेरियल्स बघूया. येस, ओके. बरं, आता पुढे आपण ड्रेस मटेरियल्स पाहणार आहोत, राईट? सो ड्रेस मटेरियल मध्ये आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय असेल? स्टार्टिंग रेंज आपल्याकडे 1250 रुपये. ओके, ग्रेट. आणि स्टिचिंग ही आपल्याकडे करून दिलं जातं का? हो, स्टिचिंग पण आपल्याकडे करून दिलं जातं. जस्ट एक प्रायर अपॉइंटमेंट घ्यावी लागतं. वा, मस्त. तर मंडळी, ड्रेस मटेरियल घेतल्यानंतर मला पुण्याच्या बऱ्याच व्हिडिओज वरती असं कमेंट येतं की आम्हाला टेलरिंग चांगली कुठे करून दिली जाऊ शकते. तर नक्कीच तुम्ही तेजलताईंना संपर्क साधू शकता. आता पाहूयात आपण ड्रेस मटेरियल. पाहूयात आपण, सुरू करूयात. आता हे रेग्युलर स्लब कॉटन वरती ब्लॉक प्रिंटेड ड्रेस मटेरियल आहे. हा टॉप येणार. वाव. मलमलचा दुपट्टा येणार, आणि ब्लॉक प्रिंटेड बॉटम येणार. सो टोटल 7.5 मीटर फॅब्रिक टोटल. मस्त. सो हे एकदमच वेगळं स्लब कॉटन वरती नवीन आलेलं आहे. सॉफ्ट आहे, एकदम सॉफ्ट, राईट? एकदम छान समर करता. आता हा बाग प्रिंट आहे. फॅब्रिक तुम्हाला गार वाटेल, राईट? बाग प्रिंट चा जो फॅब्रिक असतो, जो युज केला जातो, युजली खूप गार वाटतं अंगाला. तो त्याला मलमलचा दुपट्टा असतो, आणि अशी कॉन्ट्रास्ट सलवार असतं. वा, सो मलमलचा दुपट्टा पण बघा किती प्रिटी वाटतोय. आणि बेसिक कलर्स आहेत म्हटल्यानंतर तुम्ही इतर ड्रेसेस सोबत पण मिक्स अँड मॅच करू शकता. अँड दिस इज अन ऑल टाइम, म्हणजे एव्हरग्रीन प्रिंट किंवा एव्हरग्रीन फॅब्रिक म्हणतो तशातला आहे. नेव्हर गोज आउट ऑफ फॅशन. कुठल्याही सीझन मध्ये ते वेअर करू शकता. आणि मटेरियल मस्त आहे. नेक्स्ट सांगानेरी प्रिंट्सचे आहेत. सो दिस इज टॉप. ओके, सो टॉप बघा किती छान भरलेला आहे, मस्त. आणि त्याच्यावरती असं बॉर्डर पण आहे जे तुम्ही युज करू शकता स्टायलिंग साठी वगैरे. हा त्याचा बॉटम आहे.
ओ नाईस. सो माझ्या ओळखीत असे खूप आहेत जे जर 2.5 मीटर असेल तर 2 कुर्ते शिवतात. येस. आणि त्याच्यासोबत हा ब्लॉक प्रिंटेड कोटा डोरिया मधला दुपट्टा आहे. वा. ज्याला जरची बॉर्डर आहे. सो इट गिव्स अ नाईस लुक. ऑफिस वेअर करता किंवा छोटे मोठे फंक्शन्स करता ऑल्सो खूप छान आहे. समर्सला कुठल्याही सीझनला रादर. परत ह्यांना लाइनिंग लागत नाही. व्हाईट सोडून दुसरे कुठल्याच फॅब्रिक्सला लाइनिंग लागत नाही. हा, हे महत्वाचं. उन्हाळा म्हटलं की बऱ्याचदा असं असतं ना की लाइनिंग असेल तर अजून गरम होईल किंवा जाड होईल कापड. असं नाही. हा कोटा डोरिया मधला एक छान लाईव्हली कलर आहे. वाव. त्याला कॉटन बॉटम येणार आणि कोटा डोरियाचा दुपट्टा येणार विच इज युजली इन कॉन्ट्रास्ट कलर. प्रिटी. हे पण खूप सुंदर आहे. वा. दामन मध्ये जे टॉपची पॅटर्न आहे प्रिंटची ते सेम येणार. व्हेरी नाईस. म्हणजे जे वन साइड ओढणी घेतात त्यांना खूप छान. वन साइड, टू साइड. आणि ओढणी लाईट वेट आहे. ओढणी लाईट वेट आहे आणि त्याला ओपन करून जर असं पद्धतीने कोणी घेणार असेल तर खूपच ग्रेसफुल दिसतंय. हा, व्हेरी नाईस. मस्त. खूप छान. सो 1200 रुपये स्टार्टिंग रेंज आहे. आणि हायएस्ट किती असेल आपल्याकडे? हायएस्ट आता आपण जर माहेश्वरी, चंदेरी किंवा अजरक वरती जाऊ तर ते साधारण 5.5, 6 मॅक्सिमम 6 पर्यंत जाते. त्याच्यामध्ये आपल्याकडे मटका सिल्क पण आहे, टसर सिल्क पण आहे. बिकॉज दे आर सिल्क. ओके. दे आर हँडलूम इदर हँड ब्लॉक. म्हणून त्याची तितकी कॉस्ट. इफ इट हॅड टू बी डिजिटली डन म्हणजे डिजिटली मशीन थ्रू प्रिंट केलं असतं, नॅचरल डायज नसते युज केलं तर त्याची कॉस्ट 1/3 असते. ओ ग्रेट. तर 1200 रुपयांपासून ते 6000 रुपये एवढ्या प्राइस रेंज मध्ये वेगवेगळे ड्रेस मटेरियल आहेत. फॅब्रिक्स मध्ये वेगवेगळे पॅटर्न्स मधले. हा इंडिगो मधला. आणि हे रेडीमेड आहे. पॅटर्न सगळे केलेली आहे. यू जस्ट हॅव टू स्टिच. गळा काढायचा आणि ते स्टिच करायचं. पॅटर्न वरती काही डोकं किंवा पैसे खर्च करायची गरज नाहीये. मस्त. आणि किती लाईट वेट आहे. त्याच्यासोबत शिफॉन दुपट्टा येतो. मस्टर्ड कलरची बॉटम येते विच इज अगेन ब्लॉक प्रिंटेड. वाव. दिस इज नाईस. सो हे बघा, हे अशा पद्धतीचं तुम्हाला लुक देणार आहे प्रॉपर. खूप सुंदर दिसतंय. खालती त्याला एकदम बारीकशी बॉर्डर वगैरे पण आहे त्यामुळे मस्तच आहे हे. आणि हा त्याचा बॉटम आहे ब्लॉक प्रिंटेड. वा. ब्लॉक प्रिंटेड बॉटम. हे बघा, हे अगेन काही जणांना असं असतं ना की आम्ही एक टॉप शिवून घेतो, वन पीस शिवून घेतो, तर तेही करू शकता. पॅटर्न मधलं अजून एक ड्रेस मटेरियल आहे. त्याला छोटे छोटे वेगवेगळे सिमिलर कलरचे पॅच लावलेले आहेत. येस. सो खालती बघा पॅचेस आहेत. 1, 2 असे वेगवेगळे पॅचेस तुम्हाला दिसतील. आणि वरती पण इथे गळ्याच्या इथे हलकं असं स्टिचिंग आहे. ते प्रॉपर दिसून येतं. हँड स्टिच आहे. ते दोरा आहे तो प्रॉपर. खूप छान दिसतंय. आणि हे मागून अशा पद्धतीचं असेल. असं नाही की पुढूनच भरलेलं आहे, पण मागून पण ते भरलेलंच असणार आहे. आणि कलर इज लाईक समर फ्रेंडली कलर. आणि ह्याच्यामध्ये आतमध्ये तुम्हाला आता ह्याला रस्ट कलर आहे, पण आपल्याकडे आतमध्ये वेगवेगळे कलर्स आहेत अजून. ओके. सो त्याच्यामध्ये शिफॉनचा दुपट्टा येणार, परत कॉटनची बॉर्डर आहे आणि त्याच्यावरती परत रनिंग स्टिच केलेली आहे. हो, हे बघा, हे असं स्टिचिंग आहे आणि हे ऍक्च्युली तुम्ही फील करू शकता ते प्रॉपर. व्हेरी नाईस. सुंदर ड्रेस मटेरियल्स आहेत. आता हे लग्न सीझन आहे त्यामुळे हे महेश्वरी सिल्क बाय कॉटनचं फॅब्रिक आहे. ओके. दोन्ही साइडला काठ दिलेला आहे ज्याचा तुम्ही भरपूर युज करून त्याला ड्रेसला अजून छान करू शकता तुम्ही. सो हा टॉप दुपट्टा सेट आहे. त्याला दुपट्टा कॉन्ट्रास्ट मध्ये येणार. गीचाचा पल्लू येणार, गीचा सिल्कचा. खूप छान आहे. आणि दुपट्ट्याला सुद्धा बॉर्डर येणार. प्रिटी. आणि याच्यावरती जे प्रिंट आहे ना, ब्लॉक प्रिंट, ते खूप छान दिसतं ऍक्च्युली. व्हेरी नाईस. हे डिझाईन्स खूप युनिक वाटतात ऍक्च्युली ड्रेस वरती घालायला. खूपच खूपच एलिगंट आणि ग्रेसफुल दिसतात. राईट. हे आणि असं ना, तुम्ही लग्न ठरलंय त्यांना केळवणासाठी बोलवताना तेव्हा नवरी मुलीला गिफ्ट म्हणून देण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. बिकॉज हे कामी येणारं प्रोडक्ट आहे. आता हा थोडासा वर्कवेअर ऑप्शन आहे. एक प्लेन आहे, वरती खालती सेम कोड्स म्हणून शिवू शकतो आपण ह्याला. सो प्लेन हँडलूम इतकत मधलं फॅब्रिक आहे, पण इट इज व्हेरी सॉफ्ट. हो, आणि हे पूर्ण प्लेन आहे. व्हेरी नाईस. आणि त्याच्यासोबत तेलिया रुमाल दुपट्टा आहे. हो, दुपट्टा किती छान आहे हा. दुपट्टा ओढणी बघा तुम्ही किती कमाल दिसतीये. हे कॅरी करताना किती एलिगंट लुक देईल. कॉर्पोरेट जे गोईंग आहेत किंवा तर ऑफिस साठी जातात, वर्किंग लेडीज साठी हे खूप छान आहे. किंवा तर तुमच्या म्हणजे मुलांच्या शाळेमध्ये पीटीए मीटिंग वगैरे असतात, राईट, तेव्हा साडी नसेल नेसून जायची तर असं काहीतरी ड्रेस घालून जा जेणेकरून तुमचा लुकही खूप छान. आणि ह्या दुपट्टे ओढणी परत दुसरे कुठलेही प्लेन ड्रेसेस सोबत पण पेअर करता येतं. हा एकत मधला अजून एक भरपूर व्हरायटी आहे. त्यातले काही सिलेक्टेड नवीन रंग आहे, नवीन पॅटर्न्स आहे, ते दाखवतोय आपण. वा. उन्हाळ्यासाठी अगेन लाईट कलर आणि लाईट ब्ल्यू आणि व्हाईट कलर असं कॉम्बिनेशन नेहमीच उन्हाळ्यामध्ये खूप जास्त चालतं. आणि हे मर्सराइज कॉटन आहे. वाव. सो त्यामुळे त्याला एक शाईन छान असते, लाईट वेट आणि असतो. अगेन
खूप छान आहे. हे ओढणी पण मला खूप आवडली ह्याची. दिस इज सुपर प्रिटी. अँड इट इज सो लाईट इन वेट. लाईट वेट आहे, व्हेरी नाईस. आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे, मस्त. वळूयात जामदानीकडे. सो यंदा जे पॅटर्न आलेली आहे नवीन जामदानीमध्ये त्याच्यामध्ये ड्रेसेस रिलेटिव्हली प्लेनर, छोटी छोटी बुटिया आहेत. ओ येस. सो हे बघा वेगवेगळे कलर्स आहेत त्या बुट्टीवरती. सो आणि हे बघा, हे असे थ्रेडचे बुट्टीज दिसतील Correct. इथे. ग्रीन, पिंक, पर्पल, ऑरेंज अशा शेड मध्ये आणि अशी बारीक बॉर्डर आहे त्याला रेड कलर मध्ये. सो कम्प्लीट अशा पद्धतीने भरलेलं असणार आहे. ते बुट्टी पुढून मागून सगळीकडे आहे त्याच्यावर. आणि त्याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे भरलेला दुपट्टा येणार आहे. सी काय सुंदर दिसतोय हा. सो आणि एवढे रंग आहेत ना की हे इतरही कोणत्या आउटफिट सोबत मिक्स अँड मॅच करू शकतो. आरामात आरामात आणि खूपच छान दिसते. एकदम रिच फिलिंग देते ते. मस्त. आणि कॉटन असून सुद्धा ते तुम्ही फंक्शनली वेअर आरामात अगदी करू शकतो. आरामात. जसं वेडिंग आहे, मेहंदीला वगैरे जाणार असाल तर असे रंग वापरू शकता. संगीत असेल तेव्हा सुद्धा असे ड्रेसेस खूप छान दिसतात. जामदानी मधलं अजून एक मोटिफ आहे मोराचा. ओ हे बघा, आणि हे गळ्याच्या इथे ही डिझाईन येणार आहे. त्यामुळे तुम्हाला हे डिझाईन करताना पण जास्त त्रास नाही होणार, कारण की हे जे मोटिफ तुम्ही पाहता हे समोर तुमच्या अख्ख्या ड्रेसवर दिसणार. आणि त्याच्यामध्ये सिल्वर वर्क पण आहे. सो ओकेजनली छान मस्त जरी काम आहे त्याच्यावर. फिरता रंग आहे. दुपट्ट्याला सुद्धा विविंग, ओढणीला सुद्धा वीव आहे. मस्त, खूप छान. एक खूप कमाल कलर आहे आणि अगेन गिफ्टिंग साठी मस्त आहे. स्वतःसाठी म्हणून तुम्ही घेऊ शकता. हे फक्त टॉप आणि दुपट्टा असा सेट आहे. बेसिक रंगाची लेगिन्स आपल्याकडे असते, सो तुम्ही नक्कीच ती युज करू शकता. हे लिनन मधला जामदानी आहे. व्हेरी व्हेरी सॉफ्ट लिनन. तुम्ही बघाल त्याचा फ्लो सुद्धा किती सुंदर आहे. मस्त आणि हलकं फुलकं वाटतंय. आणि याच्यामध्ये रंग सगळे पेस्टल शेड्स आहेत आपल्याकडे, आणि प्लस असे काही वेगळे इंग्लिश कलर्स आहेत. मस्त. सो आतापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याच्यामध्ये रंग मिळतील बरोबर? आरामात. येस, सगळ्यामध्ये रंग मिळेल. रंग आणि पुढे पॅटर्न सुद्धा वेगवेगळे मिळणार. सी मस्त. सो लिमिटेड कलेक्शन आम्ही दाखवतोय. तुम्हाला अंदाज बांधता यावा की काय नवीन कलेक्शन आहे त्यांच्याकडे. सो तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, स्टोरला भेट द्या, जेणेकरून अजून व्हरायटी तुम्हाला बघता येईल. हा अजरक ब्लॉक प्रिंट आहे चंदेरी फॅब्रिक वरती. ओके ओके. ओ वाव. खाली पॅनल दिलेली आहे. येस. सो हे बघा, इथे खालती तुम्हाला अशा पद्धतीचं पॅनल दिसेल आणि कम्प्लीट तुम्हाला अशा पद्धतीने भरलेलाच फॅब्रिक मिळणार आहे. आणि हा त्याच्यावरचा दुपट्टा आहे. वाव. त्याला खालतीचा दामन आहे. मस्त. हा एक प्रॉपर फंक्शनल लुक होऊ शकतो तुमचा ड्रेस मटेरियल आहे. आणि दिसताना पण खूप छान दिसेल. कलर इतका मस्त आहे आणि ब्रीदेबल फॅब्रिक आहे बेसिकली, त्यामुळे गरम होणार नाहीये. व्हेरी नाईस. नेक्स्ट आपण दाखवतोय माहेश्वरी बाग प्रिंट. मग अशी बाग प्रिंट दाखवली आपण, ते कॉटन वरती होती. दिस इज ऑन माहेश्वरी सिल्क बाय कॉटन. सिल्क बाय कॉटन. सो तो त्याचा टॉप आहे, हा त्याचा दुपट्टा आहे, हा त्याचा बॉटम आहे. राईट. ह्या बॉटमचं फॅब्रिक सुद्धा सिल्क बाय कॉटनच आहे. अरे वा, मस्त. नॉट की ह्याचा बॉटम कॉटनचा आहे आणि त्याचा दुपट्टा सुद्धा इज सिल्क बाय कॉटन. सो इट इज टोटल 7.5 meters ऑफ सिल्क बाय कॉटन माहेश्वरी फॅब्रिक. वाव, मस्त. सो जसं मी मगाशी म्हणाले की तुम्हाला दोन्ही फॅब्रिकचा टॉप करायचा, वन पीस करू शकता आणि ओढणी वापरू शकता. बिकॉज ब्लॅक कलर आहे त्यामध्ये. सो बेसिक ब्लॅक लेगिन्स तर आपल्याकडे असतेच, नो डाऊट. सो हे आणि एक हे लास्ट बट नॉट द लीस्ट एक अजून एक आहे व्हरायटी. ओ दिस इज प्रिटी. समोर बटन्स आहेत त्याला, मस्त आहेत त्याला, छान. अगेन वेगवेगळे पॅचेस आहेत. हो हे बघा, इथे एक हा वेगळा पॅच आहे, त्यानंतर इथे वेगळा, परत इथे एक वेगळा, इथे एक वेगळा, असे पॅचेस आहेत. सो हे खूप युनिक दिसणार. आणि तुम्ही स्लीव्स मध्ये, कारण हे विड्थ चांगली आहे, सो यू कॅन यूज दीज ऑल्सो ऑन द स्लीव्स पार्ट. हा, आणि बॅक साइड हे असं दिसेल. प्रिटी. ब्लॉक प्रिंटेड दुपट्टा येणार, जशी डिटेलिंग टॉप मध्ये असेल ज्या कलरची, त्या कलरचे बॉटम येणार. अरे याच्यामध्ये पण तुम्हाला रंग वेगवेगळे मिळतील आणि शिफॉनचा ब्लॉक प्रिंटेड दुपट्टा इन द सेम कलर पॅलेट. मस्त, खूपच छान आहे. पण एक वर्कवेअर ऑप्शन, गिफ्टिंग ऑप्शन खूप छान आहे. प्रिटी. सो हे सगळं ड्रेस मटेरियल कलेक्शन आहे. सो बघा, आता आम्ही तुम्हाला जे कलेक्शन दाखवलं त्याच्या व्यतिरिक्त पण बरंच कलेक्शन त्यांच्याकडे ड्रेस मटेरियल्स मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही इथे आलात तर तुम्हाला अजून व्हरायटी पाहता येईल. आता या व्यतिरिक्त आपण अजून काय पाहणार आहोत? ह्याच्यानंतर आपण सॉफ्ट लिनन्स पाहूयात. आपण होम लिनन्स मध्ये बेडशीट्स, टेबल रनर्स, टेबल कव्हर्स असे पाहूयात. ग्रेट, चल तेही बघून घेऊयात. ड्रेस मटेरियल्स तर आहेत मंडळी ह्यांच्याकडे, पण स्कार्फ फार महत्वाचा विषय. मला असं वाटतं पुण्यात आल्यानंतर मी प्रत्येक महिलेला स्कार्फ मध्ये पाहते आणि स्कार्फ आय थिंक प्रत्येकीला युजफुल प्रोडक्ट आहेच, तर तेही आपल्याकडे आहे. तेही ब्लॉक प्रिंट मध्ये, ब्लॉक प्रिंट आणि विविंग मधला आहे. व्हेरी नाईस. सो हे ब्लॉक प्रिंट मधला आहे.
हे तुम्ही येस उन्हाळ्याचं एज यू सेट तो युज करू शकतो. प्लस आपण जीन्स, वन पीसेस किंवा रेग्युलर प्लेन कुर्ते असतील त्याच्यासोबत सुद्धा आपण हे वेअर करू शकतो. हा मस्त. मलमलचा आहे विच इज ब्लॉक प्रिंटेड. मलमलचा व्हेरी येस नाईस. राईट. नंतर हा मोडाल सिल्कचा आहे विथ अजरक वाव, ब्लॉक प्रिंट. हे वन पीसेस वर तर खूप छान दिसेल. ह्याचा खूप ड्रेपिंगचे बरेच व्हिडिओज सुंदर. व्हायरल हो होतात ना, जॅकेट वगैरे येस स्टाईलने. येस 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 दिस इज येस. नाईस. काय रेंज मध्ये जातात, स्टार्टिंग रेंज आणि 500 to 1000च्या मध्ये आहे. ओ नाईस, 500 ते 1000 मध्ये मिळणार. करेक्ट. हे मर्सराइज कॉटन मधला इकत विविंग मधला आहे. दिस अगेन एज यू सेड वन पीसेस, जीन्स, टॉप्स असतात त्याच्यावरती सुद्धा छान दिसतात. खूप छान. बरं ताई, आता आपण सॉफ्ट फर्निशिंग म्हणजे हो. नेमकं काय ते आधी प्रेक्षकांना सांगूयात आणि Sure. त्यामध्ये तुमच्याकडे कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत तेही सांगा. सॉफ्ट फर्निशिंग मध्ये आपल्याकडे बेडशीट्स आहे. सिंगल, डबल मध्ये क्वीन साईज, किंग साईज ते दोन्ही आहे. मग आपल्याकडे रग्स आहेत ब्लॉक प्रिंटेड वेगवेगळ्या साईजेस मध्ये 2x6, 3x5, 4x6 अशा. ओके. मग टेबल रनर्स आहेत, टेबल कव्हर्स आहेत, दोहर आहेत पांघरायला, क्विल्स आहेत ओके. आणि नॅपकिन प्लेसमॅट सेट्स आहेत. वा, मस्त. तर मंडळी, हे सगळे प्रोडक्ट्स घरामध्ये कोणाकडेही वास्तुशांती असेल किंवा स्वतःच्या घराला थोडा वेगळा लुक द्यायचा असेल तर मग नक्कीच तुम्ही असे प्रोडक्ट्स घेऊ शकता. हे प्रोडक्ट्स वापरायलाही खूप सोपे असतात आणि मेन ह्यांना मेंटेन करणंही तितकंच इझी असतं, राईट? इझी आहे. हे सगळे बेसिकली सगळेच प्युअर कॉटन आहे. बरोबर. हा, राईट. आणि ब्लॉक प्रिंटेड आहे युझिंग ॲझो फ्री डाईज. बरोबर. बरोबर. ह्यामुळे ह्यांना आधीपासून भिजवून सोक करून ठेवायची गरज नाही. लिक्विड डिटर्जंटनी वॉश करायचं, ड्राय क्लिनिंगची गरज सुद्धा नाही. हा, सो त्यामुळे लो मेंटेनन्स आहे, त्यामुळे हो. नक्कीच तुम्हाला फायदा ठरू शकतोय. सो काय प्रोडक्ट दाखवताय सगळ्यात सो आधी? पहिलं आपण दाखवूया प्लेसमॅट आणि नॅपकिन सेट. सो हा प्लेसमॅट येणार, राईट, आणि त्याच्यासोबतचे हे नॅपकिन्स आहे. मस्त. घरामध्ये कोणी पाहुणे वगैरे येणार असतील Correct. स्पेशल, Special. कधी कधी होतं ना की ऑफिसचे कोणी मोठे कलिग Colleagues येत आहेत येणार आहेत. किंवा तर Right. काही असे गेस्ट आहेत जे पहिल्यांदा घरी येतात. पहिल्यांदा छान पार्टी होस्ट करतो. राईट. सो हे टेबल वरती ठेवण्यासाठी म्हणून आहे. याच्यावरती प्लेट्स वगैरे तुम्ही व्यवस्थित ठेवू शकता आणि हे नॅपकिन्स युज करू शकता. असं सेट येतो का हा? हो, हे 6चा सेट येतो असा. अरे 6 प्लेसमॅट, 6 नॅपकिन्स. सो हे मस्त. गिफ्टिंग साठी पण ऍज अ सेट वास्तुशांतीची सीझन आहे. राईट. गिफ्टिंग साठी सुद्धा उत्तम ऑप्शन आहे. काय रेंज मध्ये जातं हे? हे साधारणपणे 1500च्या आसपास, 1502च्या आसपास. वाव. कारण हे सगळं तुम्ही बघाल हे सगळं डबल साइडेड असतात. दोन अच्छा, लेअर ओ, असतात. दोन त्यामुळे ते layers आहेत. हलणार नाही, हा. सरकणार नाही त्याची काळजी घेतली गेली आहे. ग्रेट. प्लस याच्यामध्ये तुम्ही बघाल नाईफ आणि फोर्क ठेवायला सुद्धा आहेत. हा, Loop स्पून केलेले वगैरे आहे. ठेवू शकतो Yes. याच्यामध्ये. मस्त. आणि नॅपकिनचा साईज सुद्धा छान मोठा मोठा आहे. ग्रेट. याच्यामध्ये डिझाईन्स आणि डिझाईन्स आणि कलर्स दोन्ही अवेलेबल आहे. हा लाईट कलरचा ऑप्शन आहे पण त्याच्यासोबत डार्क कलर सुद्धा आहे. अरे वा, कारण तो ग्रेट. आपल्याकडे एक काळजी असते. बरोबर. हो, व्हाईट कलर White आहे color वगैरे आहे. म्हणून. त्याच्यानंतर हा टेबल रनर्स आहेत. ओ, सो हे बघा, हे टेबल रनर्स आहे जे डायनिंग टेबल वरती तुम्ही ठेवू शकता. आणि अगेन हे असं मटेरियल आहे की सरकणार नाही. सरकणार काच असते ना नाही. बऱ्याच ठिकाणी, हो, तर ते हो. थोडं स्लिप होतं. करेक्ट. सो ते होणार नाही. नाही कारण हे छान कॅनव्हास वापरलं गेलेलं आहे. व्हेरी नाईस. आणि पॅचेस खूप छान युज केले गेलेत. हे सगळे ब्लॉक प्रिंटेड आहे. परत आणि ह्यांची रेंज काय जाते तरी? हे साधारणपणे 1000 ते 1200 मध्ये असतात. अरे वा, मस्त. आणि काय काय त्याच्या खाली सुद्धा आहे. ओ, ग्रेट. सो बेसिकली 750 पासून मी म्हणेन. ओ, व्हेरी नाईस. मस्त. हा बघा, हा थोडासा लॉंग आहे. 8 सीटर टेबल्स पण असतात लोकांकडे. हा, बरोबर. हो, बऱ्यापैकी मोठा आहे. खूप लांब आहे हे. मस्त. खूप सुंदर प्रिंट आहे हे. व्हेरी नाईस. बऱ्याचदा घरांमध्ये ऍक्च्युअली हे रंग असतात भिंतींवर, त्यामुळे ते मॅच करतात. व्हेरी नाईस. प्रत्येकाचा फॅब्रिक वेगवेगळा होता. तुम्हाला आता दाखवलं कॉटन बेस, पण कॉटन मध्ये वेगवेगळा फॅब्रिक. आता हा किलीम आहे. त्याच्या आधी कॅनव्हास होता, स्लब कॉटन होता, लिनन मध्ये पण आहे आपल्याकडे. रिव्हर्सिबल सुद्धा आहेत की ते दोन्ही साइडने युज करू शकतो. या व्यतिरिक्त अजून काय? आता आपल्याकडे बेडशीट्स आहेत. ओके. सो बेडशीट्स मधले मी तुम्हाला काही ऑप्शन्स दाखवते. हे सगळे मिनिमम 300 थ्रेड काउंटचे बेडशीट्स आहेत. त्यामुळे ह्यांची डस्ट कॅचिंग कॅपॅसिटी फार कमी असते. ते व्हाईट जरी असले तरी काळजीचं काही कारण नाही. ते व्हाईटच राहणार, येलो दिसणार नाही थोड्या दिवसांनी, कारण त्याच्यामध्ये डस्टच कॅच करत नाही तो. ओ, मस्त. हे विथ कुशन कव्हर्स असणार आहे. कुशन कव्हर्स बरेचसे रिव्हर्सिबल असतात. दोन्ही साइडनी तुम्ही युज करू शकता. सो एक साइड जर ही आहे तर दुसरी साइड ही आहे. सो छान कॉन्ट्रास्ट क्रिएट होतो. ओ, व्हेरी नाईस. क्रिएट्स अ नाईस ड्रामा टू द होल लुक. खूप छान. मग हे पूर्ण भरलेली जर कोणाला हवं असेल तर व्हाईट पाहिजे पण तरी भरलेलं पाहिजे, मग हे ऑप्शन आहे. आणि मग व्हाईट पाहिजे पण तुम्हाला ते प्लेन कडे म्हणजे बऱ्यापैकी ते प्लेन दिसले पाहिजे. वा, मस्त. दिस इज सुपर प्रिटी. आणि हे आपल्या त्या
फिटेड बेडशीट्स असतात तशा असतात या की कशा काय? ह्या प्लेन बेडशीट्स आहे, या फिटेड नाहीये. पण ओके. एक ह्याची स्पेशालिटी अजून आहे की त्याचा थ्रेड काउंट एज आय सेड जास्त असल्यामुळे तुम्ही एकदा जर ते व्यवस्थित आपण लागली तर ते सरकून निसटून बाहेर येत नाही, आहे तशीच ती राहते. राईट, कारण की बऱ्याच घरांमध्ये असं असतं, बऱ्याच जणांकडे लहान मुलं असतात, त्यामुळे बेडशीट जर फिटेड नसेल तर ती निघते, दंगा होतो वगैरे, तेव्हा तर हे तसं नाही होणार. तसं नाही, अजिबात होत नाही ते तसं. प्लस काय काय आता हे आपले स्वतःचे एक्सक्लुझिव्ह डिझाईन्स आहेत. ओ वाव, राईट, मस्त. सो जर पण व्हाईट नकोय पण छान सटल कलर मध्ये पाहिजे, मग त्यातलं तसं आहे. आणि सगळी ब्लॉक प्रिंट पॉपी, हे सगळं ब्लॉक प्रिंट आहे. वाव, एक थोडंसं पॉपी कलर मध्ये जर पाहिजे. हे किती छान आहे. नाउ दिस इज अ 400 थ्रेड काउंट ऑफ बेडशीट. सगळ्यात हायेस्ट, ऑलमोस्ट हायेस्ट चादरींमध्ये यूज होणारा. राईट, सो हे बेडशीटची व्हरायटी आहे. सो जितकं जास्त थ्रेड काउंट तितकं जास्त तो फॅब्रिक चांगला, तितकं जास्त तो टिकायला चांगला, तितकं त्याच्यावरती जो ब्लॉक प्रिंट आहे तो छान दिसते. आणि तो तितकंच चांगला व्हाईट जर असेल तर तो व्हाईट व्हाईटच राहणार. ते वीव इतकं जवळ, थ्रेड काउंट इतकं जवळ वीव असतं, काही डस्टच कॅच करू शकणार नाही जितकं जास्त असेल. मस्त. म्हणजे बऱ्याचदा असं असतं ना की घरामध्ये धूळ खूप येते, तर त्यावेळेला तुम्ही अशा बेडशीट यूज करायला पाहिजे. आता हा जर पूर्ण भरलेला आहे तर त्याचा जो पिलो कव्हर आहे तो असं व्हाईट मध्ये दिलेला आहे, आणि हे बुटास अगेन फार युनिक बुटे आहे. खूप छान आहे. आणि यांची स्टार्टिंग रेंज आणि हायेस्ट रेंज काय आहे? सो स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे 2200, हायेस्ट रेंज आहे 3600. बरं, 2200 ते 3600. व्हेरी नाईस. अमंग क्वीन आणि किंग असं दोन्ही मिक्स करून. ग्रेट, मस्त. आता ह्या व्यतिरिक्त अजून सॉफ्ट फर्निशिंग मध्ये आपल्याकडे काय आहे? सॉफ्ट फर्निशिंग मध्ये आपल्याकडे टेबल कव्हर्स आहेत. टेबल कव्हर 6 सीटर्स, 4 सीटर्स, 8 सीटर्स असे वेगवेगळे. ह्याच्यामध्ये सुद्धा दे आर ऑल कॉटन, दे आर ऑल ब्लॉक प्रिंटेड. बिकॉज टेबल कव्हर म्हटलं तर युजली प्लास्टिक मध्ये पाहण्यात येतं, राईट? आता हा बघा, हा वा, राईट. त्याच्यामध्ये बॉर्डर बघा वेगळी क्रिएट केलेली आहे, पूर्ण भरलेला आहे आणि कॅनव्हास कॉटन मध्ये आहे. मस्त. अगेन हे स्टिफ आहे त्यामुळे सरकणार नाही आणि पण स्टिफ असून स्मूथ आहे देते. हे जर थोडासा फेस्टिव्ह ओकेजन आहे कुठला, घरात पार्टी असेल तर तेव्हा हे यूज करू शकता. अरे वा, मस्त, खूपच छान आहे. तर कुणी इमॅजिन पण केलं नसेल की टेबल कव्हर्स असे पण मिळू शकतात म्हणून. बरं, असं काही आहे आपल्याकडे का की टेबल रनर, टेबल जे हे होते मगाशी आपण रनर्स पाहिले, टेबल कव्हर, टेबल रनर आणि बेडशीट असं सगळं तुम्ही कॉम्बो वगैरे देता का? असं मॅच होतं? बेडशीट्स आणि बेड स्प्रेड्स मॅच होतो. जसं की मी तुम्हाला आता मगाशी एक व्हाईट मध्ये बेडशीट दाखवली, तिथे तो वरती आपल्याकडे बेड स्प्रेड आहे त्याच्यासाठी कॉम्बिनेशन मध्ये. ही जर बेडशीट आहे तर तो बेड स्प्रेड आहे आपल्याकडे. ओ नाईस. म्हणजे ओव्हरऑल सगळा बेडरूमचा एक लुक क्रिएट होऊ शकतो त्याच्यामध्ये. हा बघा, हा त्याचा बेड स्प्रेड आहे, तो क्विल्टेड बेड स्प्रेड येतो. त्याच्यासोबत परत 2 हे येतात, पिलो कव्हर्स येतात त्या. नाईस. हे पूर्ण बेड वरती तुम्ही स्प्रेड करू शकता आणि हा क्विल्टेड आहे, मशीन वॉशेबल आहे. ते महत्वाचं. खूप सुंदर आहे पण, आणि किती कम्फर्टेबल आहे ना. येस. सो बेडशीट आणि बेड स्प्रेड असं मॅचिंग सेट येणार. आणि मग तुम्हाला पाहिजे तर टेबल मॅचिंग करू शकतो आपण, टेबल कव्हर आणि प्लेसमॅट्स नॅपकिन्सचा. अच्छा, टेबल कव्हर लावलं तर मग रनर लागत नाही. हो, अगदीच, काहीतरी एकच यूज करू शकतो. सो रनर आणि प्लेसमॅट्स, किंवा मग आपल्याकडे ज्यूटचे पण आहेत. ज्यूटचा रनर आहे आणि ज्यूटचे प्लेसमॅट्स, कॉटनचे नॅपकिन, हे सुद्धा आहे आपल्याकडे. ग्रेट, मस्त. बरंच सुंदर कलेक्शन आहे आणि हे गिफ्टिंग साठी तर छानच आहे. शिवाय आपलं स्वतःचं घर सुंदर दिसावं असं वाटत असेल तर मग नक्कीच असे प्रोडक्ट्स घेऊ शकता. आता हा 4x6 रग आहे, प्युअर कॉटन असतो, ब्लॉक प्रिंट असतो, सांगानेरी मुघल ब्लॉक प्रिंट आहे ह्याच्यावरती, राईट. त्याच्यानंतर हा जो आहे हा 2x6 चा बेड साइड रनर आहे, इंडिगो मध्ये येणार. हा अगेन दिस इज कॉटन, तुम्ही 12 महिने यूज करू शकता ह्याला. हा सुद्धा 2x6 आहे, कलमकारी ब्लॉक प्रिंट आहे त्याच्यावरती. हे सगळे तुम्हाला 2x6, 3x5, 4x6 तिन्ही साईज मध्ये मिळेल. आता हा जो आहे हा ज्यूट आणि वूलचं कॉम्बिनेशन आहे. दिस इज हँडलूम, म्हणजे हँड वोवन आहे हा. व्हेरी नाईस. हे टीव्हीच्या वगैरे समोर, म्हणजे सोफाच्या समोर ठेवायला छान आहे. छान आहे.
मस्त. जूट आणि वूलचं कॉम्बिनेशन आहे. हे सुद्धा 3x5 आणि 4x6 मध्ये मिळतं. ह्याची रेंज साधारण कशी जाते? कार्पेटची रेंज 1650 पासून सुरू होते, तर ते टिपिकली 3.5-4 पर्यंत जाते ती. किलीमची रेंज वेगळी आहे, ते थोडंसं एक्सक्लुझिव्ह आहे. बरं. तर मंडळी, अशा पद्धतीने आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि ताई, थँक्यू सो मच वन्स अगेन. इतकी छान व्हरायटी दाखवली, साड्यांमधली असू देत किंवा तर सॉफ्ट फर्निशिंग मध्ये. यू हॅव अमेझिंग कलेक्शन, नो डाऊट. तर मला विचारायचंय, समजा इथे खरेदीला यायचं असेल तर वर्किंग आवर्स काय असतील? किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत आपण वर्किंग? 11 to 8 हे आपले रेग्युलर वर्किंग आवर्स आहेत आणि ट्यूजडे टू संडे, मंडेला सुट्टी असते. मंडेला क्लोज्ड असतं. हे नोट डाऊन करा मंडळी, किंवा तर इथे येण्याआधी त्यांना संपर्क साधून या, जेणेकरून गर्दीही होणार नाही आणि तुम्हाला ते व्यवस्थित सविस्तर वेळ देऊ शकतील. बरं, ऑनलाईन समजा कोणाला खरेदी करायचं असेल, समजा कोणी दुसऱ्या शहरातून हा व्हिडिओ पाहतोय, तर त्यांना जर खरेदी करायची असेल तर आपण कुठे कुठे अवेलेबल आहोत आणि ऑनलाईन शॉपिंगची प्रोसेस कशी असते? इंस्टाग्राम वरती आपण अवेलेबल आहोत, तिथे आपले लेटेस्ट कलेक्शन तिथे रिलीज करत असतो. सेकंडली तुम्ही व्हिडिओ कॉल बुक करू शकतो आपण दुपारी 2 ते 5 दरम्यान. तेव्हा आपण व्हिडिओ कॉल केला की आमची टीम तुम्हाला दाखवू शकते पूर्ण. ग्रेट, हवे असेल ते. मस्त. तर मंडळी, तुम्हाला संपर्क साधण्यासाठी नंबर स्क्रीनवर दिसत असेल. शिवाय इंस्टाग्राम हँडल कोणत्या नावाने सर्च करायचंय ते हँडल सुद्धा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. आता येऊयात मुद्द्यावर. हाऊस ऑफ सुखद या एक्सक्लुझिव्ह बुटीकला भेट द्यायची असेल तर कुठे यायचंय? आता मी आहे पुण्यात. कुठे एक्झॅक्टली? तर कर्वेनगरमध्ये. कर्वेनगरमध्ये कुठे यायचं? तर खत्री बंधू असं विचारत या किंवा विठ्ठल मंदिर विचारा. विठ्ठल मंदिराच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला हिमांजली नावाची बिल्डिंग दिसेल, त्याच्याच ग्राउंड फ्लोअरला आहे हाऊस ऑफ सुखद. दुसरा महत्वाचा लँडमार्क म्हणजे या एरियाला किंवा तर या एरियामध्ये मधुसंचय असं एरियाचं नाव आहे आणि गणपती मंदिर आहे, त्याचा सुद्धा बोर्ड तुम्हाला दिसेल. इथे इझिली येऊ शकता. आणखीन एक सोपा मार्ग तुम्हाला सांगते. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हाऊस ऑफ सुखद यांचं गुगल मॅपचं लोकेशन मी देते, त्याच्यावर क्लिक करा. इझिली तुम्हाला लोकेशन मिळू शकतंय. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.